नमस्कार मंडळी. आज आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करीत आहोत. या दिनानिमित्त आपलं सगळ्यांचं स्वागत. साजरा करीत आहोत तो तर 25 जानेवारीला असतो ना. होय, तुझं म्हणणं बरोबर आहे. राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारीला असतो, परंतु 25 जानेवारीला सुट्टी असल्यामुळे आज आपण मतदार दिवस साजरा करीत आहोत. समजलं का सगळ्यांना? मतदान म्हणजे आपला हक्क. आपण आपले लोकप्रतिनिधी आपल्या मतदानाने निवडून देतो. हे लोकप्रतिनिधी आपल्या गावाचा विकास, राष्ट्राच्या विकासाची कामं करत असतात आणि आपल्या राष्ट्राचा विकास करीत असतात. समजलं का सगळ्यांना? नाही बाळांनो, तुम्ही आज मतदान करू शकत नाही, परंतु तुमच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झाली की तुम्ही मतदान करू शकता. समजलं का? बरोबर, तुझा प्रश्न बरोबर आहे. मतदान करण्यासाठी तुमच्या वयाची 18 वर्ष पूर्ण व्हावी लागतात आणि 18 वर्ष पूर्ण झाली की तुमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये BLOची नेमणूक केलेली असते. या BLOकडे फॉर्म नंबर 6 असतो. तो फॉर्म नंबर 6 भरायचा असतो. याच्यामध्ये तुमचा फोटो, तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या वयाचा पुरावा लागतो आणि हा फॉर्म नंबर 6 भरून जे BLO तुमचं मतदार यादीमध्ये नाव येतं. अशा प्रकारे तुमचं मतदार यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर तुम्ही मतदान करू शकता. मतदान केंद्र कोणता? बरोबर आहे तुझा प्रश्न. आपल्या जवळचं मतदान केंद्र आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शेनाळे आणि त्याचा मतदार क्रमांक आहे 20. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जिल्हा परिषद शाळा असते. या शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये मतदान केंद्र असते. या मतदान केंद्रामध्ये जाऊन आपण मतदान करायचे असते. समजलं का सगळ्यांना? मतदान यादीमध्ये काही चुका झाल्या तर कोणता फॉर्म भरावा? अतिशय सुंदर प्रश्न आहे. जर मतदार यादीमध्ये काही चुका झाल्यास एक नमुना फॉर्म नंबर 8 असतो. या फॉर्ममध्ये तुम्हाला रहिवाशांचे स्थलांतर कळविण्यासाठी, त्याच्यानंतर यादीची नोंदीची दुरुस्ती करण्यासाठी, ओळखपत्र बदलून देणे, दिव्यांग म्हणून चिन्हांकित करणे असा हा नमुना असतो. हा फॉर्म नंबर 8 भरायचा असतो. समजलं का? मतदान हे किती सोपे काम आहे? होय, नक्कीच. मतदान हे अतिशय सोपे काम आहे आणि सर्व जागरूक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क, आपला अधिकार हा मतदानाच्या दिवशी बजावलाच पाहिजे. बरोबर आहे ना? म्हणून आज आपण मतदानाची एक प्रतिज्ञा घेणार आहोत. सगळ्यांनी या प्रतिज्ञेसाठी तयार राहायचं आहे. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करू. जय मतदार दिन. जय हिंद.